चव्हाण, ग्रीन विजनचा क्लबचा सदस्य. हा ग्रीन विजन क्लब कसा सुरू झाला त्याविषयी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न माझा राहील. इथे आमचे काही मित्र आहेत. थोडक्यात एक आज जशी आपण वृक्ष दिंडी काढली, दिंडीचे प्रमुखच म्हणता येईल. त्यातले दोघं तिघ जण इथे सुरुवातीला यायचे की कोरोना काळामध्ये आपल्याला कोरोनामुक्त कुठेतरी वातावरण मिळावं, कारण सगळ्यांना भीती होती, पण कुठेतरी नैसर्गिक वातावरण मिळावं, नैसर्गिक अधिवास मिळावा. तर ह्या आदिवासाचा शोध करत असताना ते शहराच्या बाहेर पडले, पुन्हा हे ठिकाण मिळालं. पण फक्त ते एक हे लिंबाचं झाडच जे आपल्या समोर आहे, त्या झाडाखाली बसायला सावली होती. बाकी टेकडी खूप निर्मनुष्य होती आणि भकास वाटत होती. मग थोडंसं पूर्ण काळ गेल्यानंतर त्यांनी आमच्या काही 2-4 मित्रांना बोलवलं, तर आपण असं याच्यात काम करूया, कारण हे एकट्याचं काम नाहीये. वसुंधरेला सजवणं, नटवणं एका व्यक्तीला नटवण्यासारखं सोपं नाहीये की एक आर्टिस्ट बोलवला आणि मेकअप केला. इथे टीमवर्क लागतं, जास्त हातांची संख्या लागते, श्रमदान लागतं. एक प्रत्येकाचं एक ना एक वाढ करत ही आपण संख्या आज बऱ्या प्रमाणात वाढवली. मग सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस आलो 24 जून 24 मे 2024ला आम्ही आल्यानंतर ज्यावेळेस फोटो काढले, अक्षरशः वाटलं की जालन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम व्हायला पाहिजे, करायला पाहिजे. जालन्यामध्ये मोतीबाग म्हणजे जे आहे छत्रपती संभाजी उद्यान, त्याच्याशिवाय आपल्याला एकही उद्यान नाहीये. जसं आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये आपण जर गेलो तर ते कॉलनीमध्ये गार्डन आहे, ओपन स्पेस आहे. आजकाल आपल्याकडे फक्त मंदिरच दिसतात. तिकडे मंदिर नसून सुद्धा वॉकिंग ट्रॅक आहे, झाडं आहे, प्रॉपर बसायला, खेळायला प्ले ग्राउंड वगैरे आहे. असं नसल्यामुळे आपण इथे कुठेतरी काम करावं आणि निस्वार्थपोटी काम करावं अशी हेतू ठेवला. ह्या संकल्पनेचे जनक असं आमचे प्रशांतजी हरकर सर इथे बसलेले आहेत. त्यांनी सुरुवातीला इथे सगळ्यांना एकत्र आणलं, पण हे सगळ्यांनी हा भार खांद्यावर वाहून नेला आणि तो आजपर्यंत इथे आपल्यासमोर आणलेला आहे. त्याच्यामध्ये काम अशा पद्धतीने केलं की अनेक मित्रांनी सुरुवातीला झाडं उपलब्ध करून देणारी अनेक संस्थांची पत्र वगैरे दिले, श्रमदान करून लोकवर्गणी करून आम्ही झाडं आणले आणि झाडं ते रामेश्वर भाऊंच्या घरी त्यांच्या ठेवले. हे एकट्याचं काम नसताना सुद्धा हे निरंतर चालणारं काम आहे असं म्हणता येईल, कारण ते स्वतः आणि त्यांचे घरचे दोघंही त्या झाडांना रोज पाणी देण्याचं काम, ते आडू पडलं का, झालं का हे बघण्याचं काम ते करतात. परत रविवारी इथे येऊन पाणी दिलं, असे ते त्यांचं काम चालू असतं. जोडीने पण बराच वेळ आलेले आहे. त्याच्यानंतर जसं पाऊस कमी पडत गेला, जसं नोव्हेंबर पासून आम्ही इथे समोर असलेल्या तळ्यातनं पाणी, मग कोणी त्याला जमेल बकेटने आणलं दोघांनी, कोणी मोटर स्कूटीवर समोर ठेवलं 1-2 कॅन आणि त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला आणि एक एक मग घालत आज हे जगवलं. पण ज्या झाडांची संख्या वाढली आमच्याकडे, 800 ते 1000 झाडं झाले, त्यावेळेस ते शक्य होत नव्हतं आणि उन्हाळा वाढत होता, तीव्रता वाढत होती. त्या काळात आम्ही आव्हान केलं आपल्या सर्व निसर्ग प्रेमींना की टँकर आपण लावूया. मग टँकरची कसं आहे, जेव्हा गरज असते तेव्हा महाग होतं टँकर. आता तर का 200 रुपयाला कोणी टँकरला विचारणार नाही, पण त्यात 1000 रुपयाला टँकर आम्हाला ते मिळू लागलं. मग प्रत्येकाला आता निसर्गाचं देणं जर म्हणायचं गेलं, थोडं आपलं म्हण आहे इकडे की घर जाळून कोळशाचा व्यवहार आपण म्हणतो, तशातलाच हा प्रकार आहे समाजसेवा म्हणजे. कुठेतरी मग एकाला भार नको, कोणाला आर्थिक झळ नको, म्हणून सर्वांनी आव्हान केल्यानंतर सर्वांच्या प्रयत्नातनं ही टेकडी आज फुललेली आहे. आमच्या एकट्याच्या प्रयत्नातनं आम्ही असं म्हणत नाही, जो क्लब आहे तो सर्वांचा आहे आणि तो प्रयत्न आपल्या समोर दिसतो. मग याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आम्ही जोडण्यासाठी त्यांचा वाढदिवस इथे साजरा करतो. वाढदिवसामध्ये त्यांना झाड देतो, ते झाड त्यांना इथे बोलवून लावून घेतो. त्यांना शक्य नसेल त्यांनी त्यांच्या घराच्या आजूबाजूला, शेतामध्ये, बांधावर कुठेही लावून आणि ते जगवायचं आणि त्याचं फॉलोअप आम्हाला द्यायचा. इथून पुढे संकल्पना अशी राहणार की ज्याच्याकडे जागा आहे त्याला आपण झाड देणार आणि त्याच्याकडनं एक विशिष्ट अमाऊंट घेणार, छोटं बचत पत्र काढणार. बाबा तू ते झाड घेतल्यानंतर 5 वर्ष जगवायचं आणि ते बचत पत्र घेऊन जायचं आणि जे वरचं जो हे असेल तो ग्रुपला देऊन जायचं. बाबा पुढचं झाड तू घे त्याच्यातनं, म्हणजे तुम्हाला कळेल की माझं इथं गुंतलेलं आहे कुठेतरी आणि आपण ते मिळवण्यासाठी झाड जगवलं पाहिजे. आपण असे लावले भरपूर, अनेक उपक्रम झाले, पण टिकवण्यासाठीचे उपक्रम खूप कमी राहिले आणि आपल्याला काळाची गरज आहे. तुम्ही आज पाहिलं की टेकडीवर गेला आज हिरवी दिसते, पण उन्हाळ्यात आल्यानंतर आपल्याला कळून चुकेल की काय तीव्रता गरमीची, उन्हाची आहे. आता इथे एकच झाड पशु पक्ष्यांना बरं का बसायला, हे चिवचिव हा वाढला पाहिजे इथे आपल्याला. तर हे काम इथे न थांबता, हे जो 8 एकर परिक्षेत्र आहे
हे 3-4 एकर तरी क्षेत्रातलं काम आहे, आपल्याला पूर्ण वाढवायचं आहे. संबंध जालन्यात वाढवायचं आपल्याला हे काम. यानंतर आपल्या ग्रीन विजनचे पुढचे एक सदस्य आहेत लोहटे साहेब. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढचं बोलावं. वाढदिवस आहे त्याविषयी तुम्ही घ्या. धन्यवाद.